गाईज आम्ही ना बेडरूम मध्ये आम्ही इग्नोर करा मॅकचा बॅकग्राऊंड. आणि आहे ना काय झालं, आम्ही ना ग्रुप आहे आमचा चौघांचा, तर त्याच्यावर आम्ही चॅटिंग करतोय. चॅटिंग नाही, व्हॉइस हे पाठवते. मला काय करायचं तर ना ऐकव जरा तिला त्यांना. आम्हाला पप्पा म्हणतात बघा काय, पप्पा म्हणतात मूर्ख. पप्पा अहो काका मीच तुम्हाला येणं म्हणाले, पण म्हणाले माझं दाखव. माझं दाखव. मम्मीचा मेसेज आला, तुम्ही सगळे मावळत. माझं दाखव नाही. तुझं कुठे आहे पागल तुम्ही पहिल्यापासून दाखव. देऊ नका. पहिल्यापासून दाखव. येडपाटे झोपा आपले, जाऊ द्या. दीदीचं कोणी काय ऐकू नका, ती आहे पागल तुम्ही झोपा आपलं, तिला काय रिस्पॉन्स देऊ नका. पप्पांना मी म्हणलं, आम्ही सगळे ना असे व्हॉइस चॅट करतोय खूप दिवस झाले बघ. आणि पप्पांना आता मी एक बोलते. तुमचे सगळे व्हॉइस पाठवलेले सगळे लॉगमध्ये दिसणारे सगळे लोक तुमची व्हॉइस ऐकतात आहेत. तुमचे सगळे व्हॉइस पाठवलेले सगळे लॉगमध्ये दिसणारे सगळे लोक तुमची व्हॉइस ऐकतात आहेत. मूर्ख. आणि आता किती वाजलेत माहिती का? 11:15 11:30 वाजले. पण तर गाईज आता मी घेतलाय हातात, माझी लईच बेइज्जती केली त्या लॉग मध्ये. सुधारणा चालली तिची, सुधारणा करणार. आता ना आम्ही एवढं नाचलोय ना, आता वाजत 10. आणि तिने ते मेम्स टाकले ना मध्ये मध्ये, आणि हे पण टाकले काय म्हणतात टायटल पण तिनेच टाकले, नाही तर म्हणतील मलाच मी कसं काय म्हणते असं. आता हे बघा तुम्ही एकदा पहिले. आम्ही आमचा ब्लॉग बघून खूप हसलो आता. तुम्ही आधी बघितलं असं कसं हॅपी बर्थडे वगैरे चालू होते. हे आता चालू तुमच्यापासून काय लपलं, थोडे मेंटल कंडिशन हे झाले. बघा बघा तुम्ही म्हणजे प्रूफ देऊ नको आकांक्षा, तू सगळ्यांना तिला आता उद्या न्यायचं आम्हाला एरोडाला. राधे भैया झाला तिला, राधे भैया. पुढे तेरे नंबर इथे आम्ही ना असं नाचत होतो. मम्मी कमेंट केली मम्मीने. तर आम्हाला इतकी म्युझिक आवडली का नाही, आम्हीच तिको वेळ झालो बघा. म्हणजे मलाच नाही आता ही तर मेम्स लागलंच पाहिजे आता पप्पांसाठी. तिने पण आम्ही राधेश्याम झालो. राधे भैया, राधे भैया. तर गाईज आणि अजून एकदा लाव. हा ते म्युझिक अजून एकदा लाव. हा म्युझिक लाव. म्युझिक किती छान दिसते ना. कशी दिसते बाप्पा मी? कशी दिसते सांगा पहिले. मस्त. तर माझे व्हिडिओ बघा इंस्टावर, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पप्पानी म्युझिक खूप जास्त आवडले. हा तर तिने एडिट केलेला ब्लॉग नक्की बघा. आणि टायटल पण तिनेच टाकले. प्लीज सेंड अस ऍड्रेस ऑफ मेंटल हॉस्पिटल. तिला आम्ही एरडच्या मेंटल हॉस्पिटल बाहेर आणले रे. आता ते खरे तिला बाहेर आणले. कधी मेंटल झाले नाही. त्या लॉग मध्ये होती, आता क्लिअर आणली. तर काय तुम्हाला हा लॉग कसा वाटला? नाही तो
तुम्हाला असे कॉमेडी ब्लॉग आवडतात का आणि मी हिला रोस्ट केलेला आवडते का नक्की सांगा. तर मी घरात नेहमी रोस्ट करत जाईल आणि तो माझा छंद आहे हॉबी. तर गाईज आम्हाला खूप जास्त आवडलेला हा दीदीने एडिट केलता आणि सगळं मिक्स आहेत पण छान वाटला हा लॉग बघून. तर पप्पा तर फुल म्हणजे त्यांची स्माईलच रुकत नव्हती. मला डान्स आवडला येड्याबाईचा. मी नाहीये पण मला वाटलं तूच आहे. आणि बघा मम्मी बघा मम्मी मम्मी मम्मीचा टाइम झाला. मम्मी 10 वाजले. मम्मीचा टाइम झाला आमच्या आता. हाय गाईज चलो आता उद्या लॉग घेईल. गुड नाईट बाय. खूप दिवसांनी आम्हाला हा ड्रेस दिसलाय वेगळा काहीतरी. आणि हा ब्लॉग बघून ती एकदम हे झाली फ्रेश झाली. आमची आकांक्षा फ्रेश झाली. काय त्या ब्लॉग मध्ये जादू ते तुम्ही बघा तुम्हाला कळल तो ब्लॉग कसा आहे. खूप छान वाटलं म्हणजे आणि एकदम हे झाली फ्रेश झाली पूर्वी माझी. मी फ्रेशच पिलो नाही नव्हती मागच्या ब्लॉग मध्ये नव्हती फ्रेश. हा तेव्हा मला बरं नव्हतं ना त्यामुळे मला कसं तरी होत होतं. हा गोळ्या चालू होत्या तिच्या. आणि ही बघा तर गाईड चलो आता मी जास्त काय बोलत नाही. ही उद्या लॉग घेईल काय होईल ते. तर मी पागल ना पागल येईल. तर चलो बाय बाय गुड नाईट. परिणाम झालेला आहे हे सांगायचं नव्हतं मला तुम्हाला. हॅलो, तर तुमचं परत स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझा चेहरा परत बघायला मिळतोय तुम्हाला त्याच कपड्यांवर त्याच हेअरस्टाईलमध्ये. कसं वाटतंय तुम्हाला होय पप्पा? भाई आमच्या घरात आहे ना जबरदस्त चालू आहे आज. मम्मीने एवढी डेंजर गाणी लावली आणि ती म्हणतीये स्वतःच. तर ते कॉपीराईट येईल. आमची लता मंगेशकर आहे माझी मम्मी. तर आणि हे बघा माणसाने एवढं बिझी पण राहू नये. जरा मोबाईलमध्ये डोकं घालण्यापेक्षा जरा बाहेर डोकं घाला. आणि घरात बघा काय चाललंय. मला काम आहे. काय काम आहे? सकाळपासून नुसती माझ्या मागं लागली आहे मम्मी. एवढं काम करून पण आयांना अजिबात समाधान मिळत नाही. होय ग इकडे या. काय केलंय सांगतो आज. करायला गेली मारुती झाला गणपती. सांबार करायला गेले नाही सार 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 भात खायचा होता आज आम्हाला. नाही तुला. पण ते काय झालं भोपळा कडवट शेवगा कडवट शिजवल्यावर लक्षात आलं. म्हणलं बरं टाकलं नाही आपण आता तेवढं वाया गेलं. सगळं वाया असतं. मम्मीने सांबार केलं मग चांगलं नुसतं. तेच ना करायला गेली मारुती झाला गणपती. उलट आहे का हे? करायला गेला गणपती झाला मारुती असे. तर मम्मी करत होती सार पण झाला सांबार. आणि इकडे आमच्या चुटकी मॅडम बसलेल्या आहेत. छोटा भीमची गर्लफ्रेंड. कारण ते नसन ड्रेस घातलाय चुटकी सारखा आकांक्षा कॉम्बिनेशन. चुटकीचं कॉम्बिनेशन असंच आहे जांभळा आणि पिंक कलरचं. काय काही घालती घरात. घरातच आहे ना मग काय तर. अगं तू कोण आहेस? कोण आहे रील स्टार. कपड्यावरनं कधीच जज करू नये. रील स्टार असू नाही तर काय असू. अजून काय आपण स्टार नाही झालं पण कधीच कपड्यावरनं जज नाही. पुढच्या वर्षी आकांक्षाला आमच्या मागच्या शाळेत बोलणार आहेत ध्वजावंदनाला. है ना ध्वजावंदन ध्वजारोहण ध्वजावंदन काय असतं? काय असतं पप्पा? ध्वजारोहण. ध्वजारोहण रोहन. पप्पा काय म्हणता तो? ध्वजारोहण. पप्पा बघ पप्पा आमच्या मोबाईल मध्ये एवढे बिझी असतात ना काय सांगू आता मी तुम्हाला. त्यांना आहे ना नुसतं स्टेटस टाकायचं ते. आणि एक हे काय म्हणतात त्याला ग एक मंत्र आहे मोठा. तर हिला म्हणतात ते लिहून काढ 10 पेज. मी नसते काढत बाई. त्यांना पाहिजे म्हणून. अगं काहीतरी करत बसते का? मला तर सकाळपासून करत बसते. आणि माझे पप्पा स्टेटस बघताना इतके दमतात ना. आणि एवढे ऍड करायचेच नाहीत लोक की त्यांचे स्टेटस बघायला एवढं दम. आता बघ त्यांना आहे ना आपल्यापेक्षा खूप कमी आहेत बरं का. मोबाईल नीट पकड. त्यांना आहे ना आपल्यापेक्षा खूप कमी आहेत म्हणजे हे ऍड. तर आम्ही तर कुणाची बघत पण नाही स्टेटस. आणि हे सगळ्यांचे बघतात. सत्य सगळ्यांचे स्टेटस बघतात आणि तेच त्यांना काम असतं मोबाईल मध्ये स्टेटस बघायचे. असे करतात
दमले. आणि आम्ही ना जर काय बोलत असतो ना अजिबात रिस्पॉन्स नाही हो. देत. पप्पा हो आता तिला ब्लॉग चालू आहे म्हणून. हा नाहीतर आहे ना आम्हाला खूप हे करत पप्पा. आवाज तरी दिला ना म्हणतात ग बसा. तर आता काय लावलंय आणि पप्पांची एक सवय आहे, ते बातम्या पण बघत बसतात आणि त्यांचं लक्षच नसतं बातम्यांकडं. मग आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नंतर आम्ही प्रश्न विचारणार आहे. आणि हे आमच्या रंबाचं तर वेगळंच चालू असतं. कुणाचं? रंबा आमची. कोण? मम्मी. हो रंबा म्हणते मम्मी तुला बघते. रंभा उर्वशी. अगं थांब. रंभा ग जीवाची लाडकी रंभा. आणि माझी तुम्हाला मम्मी ना आमचा पहिला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आम्हीच खूप हसलोय ब्लॉग बघून, तुम्ही पण. आणि गाईज नक्कीच आम्हाला हसला सिरीज असताल. सजेस्ट करा. आम्ही आहे ना एक सिरीज बघतोय दोघी पण. काय केलं तुम्ही ते? काल आपण रात्री काय केलं ते? काल रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत जागो होतो दोघी पण. आणि आम्ही ठरवलं होतं की एकच एपिसोड बघायचा आणि झोपायचं. पण आकांक्षा म्हणली की नाही दीदी अजून एक एपिसोड बघू. आणि असं बघता बघता आम्ही 4 एपिसोड बघितले दोघींनी मिळून आणि 1 वाजता झोपलो. काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर? काय आता बोलणार आपण, 1 वाजता झोपणं म्हणजे चुकीचं आहे ना. मम्मी पण आमची 12 वाजता झोपती. नाही पण सगळ्यात लवकर 11 वाजता आमचे- झोपावं आणि 5-6 वाजता उठावं. होय, 5 वाजता काय करायचं? हो. आमचे 10 वाजता झोपतात आणि 10 वाजता उठतात. माझे पप्पाच 6 फक्त वाजता. असे आहेत की 10 वाजता त्यांना इतकी झोप येते. मग दिसत नाही हो पप्पा इकडून या असं. माझे पप्पाच असे आहेत की त्यांना 10 वाजता रात्री झोप येते फक्त आणि ते एकटेच झोपतात. आणि आम्ही सगळे 11-12 काल तर आम्ही हद्दच कारण हे पार केली. बिनकामाचे 1 रील्स वाजेपर्यंत. बघतात. हो, हे स्टेटस बघून दमतात मग लवकर झोपतात. हे असं करा ना. आणि या फायदा इकडं नाही त्याचा माहिती का आणि एवढं. मस्त सिरीज आहे. नाव सांगा सिरीज. कभी हा कभी ना आम्ही बघतोय. पाकिस्तानी आहे. पाकिस्तानी सिरीज आहे आम्ही बघतोय ती. आणि पाकिस्तानी खरंच छान आहे. पण मी फक्त बघतोय जस्ट टाइमपास म्हणून. चलो आम्ही काल एक ड्रामा बघत होतो 1 वाजेपर्यंत रात्री. तो आम्ही आज कंटिन्यू करणार आहे आणि तुम्हाला नक्की त्याचा रिव्ह्यू देऊ कसा आहे तो ड्रामा. पण आम्हाला तरी किती एपिसोड झाले? 17. आणि ऐक ना मी ना एक सिरीज बघते कोरियन. तर सीझन 2 चाललाय माझा. ह्यांनी सीझन 1 पर्यंत माझ्या बरोबर बघितलं आणि नंतर माझी सास सोडली. आणि एवढं मस्त ना इंटरेस्टिंग. स्टार्टिंगला जरा हे वाटलं पण नंतर खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आता आहे ना माझे 2 एपिसोड राहिले पण आत्ता ते अपलोड करतात आणि तेव्हा मी त्यांच्या बरोबरच आले आता. आणि आज माझा आज येईल एपिसोड. तो मी खूप एक्सायटेड आहे कारण की तिचा बर्थडे. आणि त्या सिरीजचं नाव आहे द गर्लफ्रेंड इज अन एलियन. द गर्लफ्रेंड नाही, द गर्लफ्रेंड आहे. माय गर्लफ्रेंड इज अन एंजल एलियन. सॉरी, दाखवू का? हो, बघा. माय गर्लफ्रेंड इज अन एलियन. एक मिनिट हा, मी लगेच सर्च करते. Girlfriend is an alien. Sorry, चुकून माझ्याकडून झालं. My girlfriend is an alien आहे. मला वाटलं द आहे. It's okay. आकांक्षा आहे ना आमची इतकं म्हणजे असं रेटून बोलणार. मी त्या आधीच लागत नाही. मला माहिती असतं की खोटं आहे म्हणजे हे ती चुकीची माहिती आहे पण मी काहीच बोलत नाही. ती सर्च करती मग तिला तिची चूक कळती. It's okay. विष्णुपंत जगदाळे आहेत ते. Rub करते तर ना. चलो आज काय होतंय ते दाखवतो आम्ही तुम्हाला. आज काय करणार आहे पप्पा आपण? सार झालं विषय. साराचा झाला सांबार आणि बघू आता आम्ही काहीतरी. आम्ही आवरून series बनवणार. नाही आम्ही इंटरेस्टिंग काय नाही करणार आज. आताच आमचं इंटरेस्टिंग येत राहील. आमच्या गप्पाच इंटरेस्टिंग मानून घ्या तुम्ही, गोड मानून घ्या. चला. आणि पप्पांना काय माहिती का मी अशी बोलताना एवढे आवडते पप्पांना मी. ते माझ्याकडे एक टक बघत बसतात. तुम्ही बघू शकता. इश्श बाई इश्श. काहीतरी आहे ना छान. म्हणजे काय माहिती तुम्हाला? आमच्या घरात फक्त एकमेकांना सगळे रोस्ट करतात आणि हे रोस्टिंगचं पप्पांकडूनच आलंय मला. कारण पप्पा सकाळी जे चालू होतात
हे रात्रीच गप्प बसतात मला तर बोलून. आकांक्षा शांत राहा जरा बाई, डोकं फिरले. चला बाय बाय गाईज. हे खरंच इतकं आता मला तेच परत सारखं बोलू वाटत नाही. आकांक्षा हॅलो 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 म्हण. पप्पा म्हणतात ते जर हा ब्लॉग चुकून एरोड्याच्या लोकांनी बघितला की घरात असं ठेवलंय आम्ही तर ते नक्कीच येतील ना गाडी घेऊन. तर तुम्हाला मी सांगते तुम्ही शक्य तेवढा ब्लॉग शेअर करा तो आणि खरंच त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की आम्ही असं ठेवलंय. कुठला तो झपटलेला मध्ये त्याला नाही बघत चालू केलंय हे डोळे झाकून कांदा चिरती कारण खूप आणि तिखट आहे. एकदम डोळ्यात पाणी आलं तिच्या. आणि आमचं म्हणजे हे लागली शर्यत काय म्हणतात त्याला नाही मी असं डोळे शर्यत. डोळे पूर्ण बंद डोळे झाकून एकदम चांगला कांदा चिरती बघा बारीक एकदम. आणि किती फास्ट झाले बघा. फक्त सरळ बघायला लागतं एकदा. इकडे पण दाखवा लोकांना खोटं वाटेल तुम्ही असं बघते काय. अवतार माझा चांगला नाहीये. ठीक आहे इथं बघ चुटकी 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 चुटकी. तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला तर नक्की सांगा. आम्ही काहीच केलं नाही. पॉइंटलेस ब्लॉग होता पॉइंटलेस. आम्ही काहीच नाही केलं आज. काय वाटतं का तुला. सॉरी मागच्या ब्लॉग मध्ये पण माझा हेच ड्रेस होता. नाही याचा अर्थ ब्लॉग 2-2 दिवसांनी पडतात शूट होतात. खरंच आमच्या लाईफ मध्ये काहीच चालू नाहीये. चला उद्या काय होतं ते सांगतो आम्ही तुम्हाला दाखवतो. असे 2-3 दिवसांचे ब्लॉग मिळूनच एक ब्लॉग होतोय आमचा सध्या तरी. तर उद्या बहुतेक आमचं चाललेलं आहे कुठेतरी जायचं तर ते जर पॉसिबल झालं तर नक्की ब्लॉग घेतो. बाय बाय. पिक्चर कोणता लावलाय बघ की. आज जरा मोटिवेशन भाई. आज मम्मी पप्पा नाही आहेत तर आमचा नाश्ता झालेला आहे मॅगीचा. मॅगी खाल्ली आम्ही आणि आता आम्ही फक्त वरण भात लावलंय मस्त कम्फर्ट फूड. आणि त्याच्यासोबत मी करणार आहे बटाट्याच्या काचऱ्या तोंडी लावायला खूप छान. आणि आज आम्ही बघणार आहे खूप दिवसांनी माझा आवडता आणि आकांक्षाचा आवडता मूवी. आणि तो आम्ही 100 वेळा जरी बघितला तरी आम्हाला बोर होत नाही असा मूवी. तुम्हाला कळाला असेल क्यों देखो मैं गन्ने के खेत नहीं देखने मुझे गन्ने के खेत. मुझे देखने सूर्यफूल के खेत. गप ग. ज्याला कळलं असेल त्याला कळलं की कोणता पिक्चर बघतोय आम्ही. तर आम्ही पिक्चर बघतोय जब वी मेट करीना कपूरचा. आणि माझा फेवरेट मी अपनी फेवरेट हूँ. आणि माझा फेवरेट पिक्चर आहे तो. आणि माझा पण. आणि माझ्यामुळे आकांक्षाचा पण फेवरेट झालेला आहे तो पिक्चर. ऑफ कोर्स. आणि खरंच त्या अंशुमन पेक्षा मला आदित्य कश्यप यार माझ्या लाईफ मध्ये असंच आहे. मला आदित्य कश्यप सारखाच पाहिजे. काय वाटतं तुला मिळेल का मला. ऑफ कोर्स भेटणार. आदित्य कश्यप म्हणजे असा आयडियल आहे आयडियल. अशी का नाही आहेत मुलं आदित्य कश्यप सारखी आणि अशी का भेटत नाही सगळे अंशुमन सारखीच का आहेत. तर आदित्य कश्यप सारखे बना. आणि मला पण आदित्य कश्यप सारखाच हवाय एकदम काम डिसेंट. मी अशी बडबड केली तर ऐकणारा. माझ्या पप्पा जसे ऐकतात आमचं ब्लॉग करताना आहे ना तसं हवाय मला. ठीक आहे असेल तर सांगा नक्की. भेटणार. अंशुमन भाई अंशुमन नकोय. अंशुमन एकदम रेड फ्लॅग रेड फॉरेस्ट येतो. आणि आदित्य कश्यप ग्रीन फॉरेस्ट ग्रीन कार्पेट येतो कार्पेट.
तर असा आहे आमचा प्लॅन. तर आम्ही आज मूवी बघणार आहे आणि आकांक्षा आणि मी दोघीचे घरात, त्याच्यामुळे आता आणि मूवी आम्ही खाल्लेला आहे आज. सांगितलं ना मॅगी केली ती. हा गं. हो, लक्ष नाही आहे अजिबात हिचं, हिच्यामुळे ते स्टॉप केलंय किती वेळ पिक्चर. बिझी भाई. राहू काय दे भाई, बोलतेस तू गप. आता मी काय करते, पटकन भाजी करून घेते, तोपर्यंत हिचं पण काम Guys, होतंय. इकडे बघा. थांब जरा. आणि माझे भाजी झाली की आम्ही एकत्र मिळून पिक्चर बघणार आहे दोघी पण. आणि तुम्हाला आम्ही एक शॉर्ट दाखवतो की आमचे सगळे डायलॉग पाठ आहेत. आम्ही ते पण दाखवायचा प्रयत्न करू, बघू जमलं तर. चला मी आता करते काचऱ्या. काय बोलायचं मध्ये मध्ये तुला? माझ्या ब्लॉग मध्ये काय होतं तुझं काम? ओ माय गॉड. तर गाईज माझं घरून जरी काम असतं तरी बिझी तर असतेच यार. त्यामुळे मी ना दीदीला आता लॉग माझं हे केलंय, काय म्हणतात, सुपूर्त केलंय. ट्राय करते. आणि मी अशी काय म्हणतात गेस्ट, काय म्हणतात त्याला ग, असं बघ सेलिब्रिटी गेस्ट, ते बघ असं आयटम चांगला येतात तसे. ते काय म्हणतात त्याला, वेगळे गेस्ट येतात. सांग ना. अगं हा पिक्चर आहे तर ह्याच्यात एक सॉंग आहे, पण ती पिक्चर मध्ये नाहीये, त्या सॉंग मध्ये येते. आयटम सॉंग करायला बघ ती असे स्पेशल अपीअरन्स. हा, तर ती तशी मी आहे. पण आयटम चांगला नाही. आयटम चांगला नाही. गेस्ट आहे तू, गेस्ट. हा, मग स्पेशल नाहीये. स्पेशल गेस्ट म्हणून मी येते तुझ्या लॉग मध्ये. स्पेशल काढून टाक. ऐक, ह्याचं चॅनलचं नाव होणार आहे मानसी डोले. आकांक्षा डोले तिथे लिहिणार स्पेशल गेस्ट, आणि मानसी डोले मेन चॅनल येणार आहे आता, फुल टाइम आणि पार्ट टाइम. बाई चला, आता मी बटाट्याच्या काचऱ्या करते. मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. जर आकांक्षाने दाखवलं तर दाखवेल ती, नाहीतर नाही. किंवा झाल्यावर दाखवते. मी असं उभ्या फोडींच्या करणार आहे मी मस्तपैकी. फ्रेंच फ्राय सारखं करायचे फ्रेंच फ्राईज आणि मूवी बघायचं. नको बाई. मम्मी पप्पा स्किप करा. तुम्ही बघू नका हे. मम्मी पप्पा पण बाहेर एन्जॉय करतातच. आणि आम्ही जाणार होतो आणि आम्हाला काही बोलू शकत नाही. आज आम्ही जाणार होतो. पप्पा मम्मी गेलेत मोरगावला. गणपतीला आता पाणी घालायचं सुरू झालंय मोरगावला. तर आम्ही पण लवकरच जाणार आहे. सुट्टीची वाट बघतोय आणि सकाळच जाणार आहे. तर तुम्ही पण नक्की जावा मोरगावला, सकाळी जावा. 5 दिवस आहे. 1 फेब्रुवारी पर्यंत गणेश जयंती आहे ना आता, त्याच्यामुळे 5 दिवस पाणी घालायचं असतं मोरगावला गणपतीला. अभिषेक करायला मिळतो आम्हाला. अभिषेक करायला मिळतो. तर नक्की जावा. आम्ही पण तिकडे जाणार आहे. तर ब्लॉग नक्कीच येईल तुमच्या भेटीला पुढे. चला आता किती वाजले, आता 11:30 फक्त. टाइम जात नाहीये. चला आता आम्ही बघतो मूवी. मम्मी पप्पा याच्या आत मूवी संपवतो, कारण ते आम्हाला बघून देत नाहीत. पण त्या दिवशी आम्ही एक मूवी बघितला, आर्या. नाही, कोणता बघितला आकांक्षा आम्ही? आर्या नाही बघितला, दम बघितला. दम आलू अर्जुनचा आणि जेनेलियाचा. 1 नंबर मूवी. आणि त्याचा जुना मूवी आहे, खूप छान. आणि माझी मम्मी पहिल्यांदा पिक्चर बघत बसली. त्यांनी फुल पिक्चर बघितला. कधी बघत नाही ती. आम्ही जे लावतो ना मूवी, ती कधी बसून बघत नाही. पप्पांना आहे इंटरेस्ट, पण मम्मीने फर्स्ट टाइम आमच्यासोबत बसून मूवी बघितला दम. तिला पण खूप आवडला. तर मी रेकमेंड करेल की नक्की बघा दम पिक्चर. आलू अर्जुनचा आणि जेनेलिया आहे त्यात. तर नक्की बघा, खूप छान मूवी आहे तो. आणि मला पण आवडला. आणि आलू अर्जुनचा आर्याचा पण बघितला आम्ही. आर्या एक प्रेम प्रतिज्ञा. आणि अजून एक कोणता तरी आहे, तो पण मला बघायचा आहे. तर बघू आता कधी वेळ मिळतोय. आणि आम्ही ते सिरीज पण बघतोच आहे. एक कोरियन चालू आहे, तिचा सीझन 2 चालू आहे. आणि एक आम्ही कभी हाँ कभी ना बघतोय. तर त्याचं पण आमचे एपिसोड 26-27 एपिसोड चालू आहे. आणि 34 एपिसोड आहेत, संपत आलाय. सेकंड सीझन मधलं माझे किती राहिले एपिसोड? 26वा काल झाला. 27-28 सेकंद 3 राहिले. तर मी खूप एक्साइटेड आहे बघायला. आणि सगळं पाठ करून ठेव, तुझी एक्झाम आहे परत त्याच्यावर. मी सगळं सांगल माहिती का. तिची एक्झाम आहे, त्याच्यामुळे तेवढं यांनी बघते. चला बाय बाय बाय. ओके, तर हे पण डन आहे. थोड्या वेळाने भांडी जेव्हा घासेल तेव्हा मी सगळं धुवून घेईल. आणि बटाट्याच्या काचऱ्या पण तयार आहेत. एकदम अशा क्रिस्पी झाल्यात. आणि हात खराब झाला. सकाळीच भात लावला होता, मम्मीने सांगितलं होतं भात लावायला म्हणून लावलाय. आणि बटाट्याच्या काचऱ्या झालेल्या आहेत. आणि मस्तपैकी असं वरण. तो कलर का असा दिसतोय काय माहिती, फिक्कट दिसतोय कलर. मस्त दिसतंय वरण. आणि
आणि असं ह्याला मी फक्त लसणाची फोडणी दिली आहे. लसूण, हिंग, हळद आणि थोडासा सांबर मसाला असं टाकलंय मी आणि हिंग. आणि ह्याचा कलर किती सुंदर दिसतोय बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यात पण मी काहीच नाही केलं, फक्त तेल टाकलं. त्यात मोहरी, जिरे वगैरे काही नाही टाकत मी. तेल टाकते आणि लसणाचे एकदम बारीक बारीक काप करते आणि ते टाकते आणि एकदम ब्राऊन, म्हणजे असं एकदम, इथे दिसतोय का लसूण? कुठे नाही दिसत आहे. एकदम त्याला असं काळा काळा करते लसणाला. आणि मग बटाटे टाकायचे. तुम्ही गोलमध्ये पण चिरू शकता किंवा असे पण फिंगर चिप सारखे मी असे केलेत आणि उभे चिरलेत मी. आणि तुम्ही गोलमध्ये पण करू शकता. आणि फक्त ते तेलातच वाफलून द्यायचे, झाकण ठेवायचं, त्यात काहीच नाही टाकायचं. आणि जर तुम्ही एक असा चेक करून बघा, जर तो तुटत असेल तर तुमचा तो चांगला तेलामध्येच फ्राय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळे मसाले टाका. आधी नका टाकू, कारण घराघर ठसका उठेल. तर सगळं ओके झाल्यावरच तुम्ही तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं टाका. आणि थोडं 2 मिनिटं ठेवून लगेच. आणि ही झटपट भाजी होती, 5 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होती. तर नक्की करा ट्राय. आणि मी आता आकांक्षाला पण दिलं एक टेस्ट करायला, तिला पण आवडलं. तर आम्ही थोड्या वेळाने बसू जेवायला. बटाट्याचा काचरा कसा होता? तुला काय त्यात वेगळं वाटलं? व्हेरी 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 मसाला टाकलाय थोडासा, तर छान झालं. मस्त झाली है ना, कुरकुरी असं कुरुम कुरुम वाटतं. पण छान झालंय. बघू आता आम्ही वरण भात आणि तेच खाणार आहे. आणि तुपाची धार. तरी पापड नाही आमच्याकडे, पण जाऊ दे. मिसिंग. बघू मी ऑर्डर करते. हा चला आता आकांक्षाचं थोडं काम आहे. स्विगी नाही, झेप्टो, ब्लिंकिट. तर आणि आम्ही आता हे लावून ठेवलंय. असं किती वेळ झालं, आता मुहूर्त लागलाय, आता आम्ही लावणार आहे. चलो बाय बाय. येस, बाय बाय, सी यू. शायनिंग. ओके, आता गीतची ट्रेंड सुटलेली आहे आणि ती आदित्यला शिव्या घालत आहे. इतना आसान नहीं है. तुम्हारी वजह से मेरी ट्रेन मिस हुई है और अब तुम मुझे बठिंडा पहुंचाओगे, मेरे घर तक, और वो भी मेरे सारे सामान के साथ. जी हाँ, मैं छोड़ने वाली नहीं हूं. कोई डाउट मत रखना, सिकड़ी हूँ मैं बठिंडा की. यार भारी ती. तर मी का व्हिडिओ चालू केलाय, कारण मी आता घेतलंय बटाट्याची भाजी, वरण भात मस्तपैकी आणि तूप, मीठ असं करून मी खाते. आणि आकांक्षा काम करते ॲज युजल. ती काय खात नाहीये, ती थोड्या वेळाने खाईल. त्यामुळे परत एकदा व्हिडिओ घेते. तर असं आहे माझं. 1 मिनिट दाखवते, थांबा. असं मी वरण भात घेतलंय आणि इकडे बटाट्याची काचऱ्या घेतल्या आणि थोडंसं मीठ घेतलंय, कारण आमच्या भातामध्ये मीठ टाकत नाही आम्ही, त्यामुळे आम्हाला असं वरून घ्यावं लागतं. तर चला. किती हळू झालं तर बघायला. ये क्या कर रहे हो तुम? ऐसे ट्रेन पकड़ेंगे हम? ट्रेन आप कैसे भी पकड़ेंगे? मैं उससे अभी बात करूंगा. अरे एक सेकंड यार, देखो इसमें तो बहुत सारे लोगों से मैं इससे अलग ले जाता हूँ. अर्जुन यहाँ पर सब समझते. ओके, माझा अवतार झालेला आहे. मी आज काहीच नाही आवरला, अशीच बसलेली आहे बघ. आणि अशी मला वेणी का काय माहिती आवडायला लागली, अशी सैल वेणी छान वाटते. कसं वाटते नक्की सांगा. मी कालची वेणी घातली तशीच घातली, सैल वेणी. मम्मी पण माझी सैल वेणी घालायची पहिले, आणि मी पण आत्ता घालते सैल वेणी. तर मम्मी पप्पा गेले होते आज दूर गावला आणि बारामतीला गेलते. फिरून आले, छानपैकी खाऊन पिऊन आलेले आहेत. आता काय म्हणजे फिरायला गेलो नव्हतो मोडगावला, म्हणजे माग सांगितलं मी ते. आता आम्ही केले होते बटाट्याच्या काचऱ्या, तर हे मम्मी पप्पांना पण खूप आवडल्या. 2 त्यांना भेटल्या खायला. तर आता मला परत सांगितलं करायला तशाच सेम. तर मी आता सेम तसंच करते, कारण माझ्या पप्पांना त्या खूप आवडतात माझ्या हातच्या. तर त्या आता येणार आहेत माझी हेल्प करायला, है ना. चला चल तुम्हाला शिकवते भाजी कशी करायची. हिला म्हंटल मी, चल तुला शिकवते भाजी कशी करायची. कधी कधी पोरींनी पण शिकवावं ना मम्मीला. तेलाच ते भाजते ना, त्यामुळं. तर काय असतं, तेल टाकायचं, त्याला चांगलं परतून घेतल्याशिवाय त्याचं हे नाहीये. पण नंतर ते तेल पटकन तिखट मीठ हळद टाकायच्या आधी काढून घ्यायचं.
ती दुसऱ्यासाठी यूज करू शकता तुम्ही. अशी भाजी आहे ती. समजलं का? आय डोंट नो. अवघड आहे. आणि ह्यांचं म्हणणं आहे पिठलं करा. काय पिठलं? तेल टाकले ह्याच्यामध्ये. ह्याला तेल जास्त लागतं कारण हे फक्त आपण तेलातच करतो ना म्हणून. पण तुम्ही तेल काढून घेऊ शकता परत पोळ्यांना वगैरे वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी असे बटाटे चिरलेत, असे उभे उभे थोडे असे बटाटे चिरलेत. आणि ह्यासाठी फक्त काहीच लागत नाही. हे लसूण पण मी माझ्या चवीसाठी टाकते कारण धुवून घेत नाही का तुम्ही? खूप छान लागतात. धुवून घेतलेले ते बटाटे. आणि एकच इन्ग्रेडियंट लागतो फक्त मसाला, बस, बाकी काहीच नाही. आता हे लसूण जाईल ह्याच्यात कारण कढई तापली होती. आणि लसणाला एकदम चॉकलेटी करायचं आहे आपल्याला, असा कच्चा नाही ठेवायचा, एकदम चॉकलेटी झालेला ठेवायचा आहे. तो होता येतो तोपर्यंत. आणि त्यात डायरेक्ट बटाटे टाकायचे चॉकलेटी झाल्यावर. हे सगळं धुवून बिन घेतलेत मी बाहेर कारण ते त्याला टाकणार आहे आपण, ते खूप उडतील. समजले हो? आणि असं काळजी करताना तुमचं नेहमी दूध हे साईडला ठेवा का? कारण नासल दिसल त्यात तेलाचे शिंतोडे उडे म्हणून. झाकण ठेवलं चाललं असतं ना. नाही ना. आणि हे होतंय झाले जरा. तर महागाई बाई साधी का? बटाटा आणि काहीच टाकायचं नाही, काहीच. फक्त तुम्ही तेल टाकलं, इथलं तेल तुम्ही घेऊ शकता काढू शकता ते तेल तुम्ही. आणि हे मस्त लसूण आणि असं बटाटा फक्त हे करायचं, काहीच टाकायचं. जर तुम्ही आता टाकलं तर ह्याचे दुष्परिणाम काय होतात माहितीये का तुम्हाला? अख्ख्या घरात ठसका होतो. त्यामुळे ह्याला असं आता चिटकतं म्हणजे निघतं लगेच. काळजी करू नका. त्यासाठी तुम्हाला तेल जास्त टाकावं लागतं. ह्या भाजीला तेल जास्त लागतं. पण त्याचं तेल काढू शकता. आणि असं काही समजू नका की तेल कसं काढायचं. तुम्ही काढू शकता, दुसऱ्या भाजीला वापरू शकता. फक्त ह्यात लसूण आहे, लसणाचा फ्लेवर चांगलाच लागतो. ओके, आता हे झालंय थोडंसं. आणि बघा असं वरती हे कसं आलंय लेअर, थोडासा लेअर यायला पाहिजे. आणि एकदा असं कट करून बघायचं. थोडंसं अजून व्हायचंय मला असं वाटतंय. चिटकलं तर चिटकू दे, एवढं काय नाही. खाली चिटक. आणि असा मसाला, काळा मसाला नाही का? त्यातलं नाही टाकायचं, फक्त मसाला लाल म्हणजे हेच झाले का ते? काय म्हणता तुम्ही ते? राईस. हा, तर तेच झाले थोडक्यात. थोडीशी आपल्याला कलर साठी हळदी टाकायची. मी वरूनच टाकायची. मस्त लागतो, खाल्लं की बघा तुम्ही. चिरले नाही का? मस्तपैकी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ताई. हे बघा आता मस्त दिसत कलर. सुंदर झालेला आहे तुमची झटपट बटाट्याच्या काचऱ्या. झालेल्या आहेत. आता फक्त मला पोळ्याच करायच्यात, मग झालं माझं. लाल तिखट भाजी. आणि आता गॅस बंद करून टाका. झाकण ठेवून द्या. तुम्हाला जर ऑफिसला घाई वगैरे असेल तर तुम्ही ही भाजी करू शकता. झाकण ठेवून द्या. थांबा. चलो, बाय बाय, धन्यवाद. तर आता आम्ही टेस्टिंग चालू करू आपण. फुंकर मारा. भाजलेला असणार आहे पण थोडस मीठ तरी मला ओरडत होते. छान. आणि आकांक्षा आता मी खाल्ली दुपारी. तुला खाणार नाहीस का? जेवणार नाहीस का? नाही.
आम्ही करणार आहे पोळ्या. माझा अवतार दाखवूच नको. आणि सकाळचं वरण आहे आणि भात. बाय बाय. हॅलो. ओके, आता झालेली आहे फायनली आमची बिर्याणी. तर आता आम्ही जेवायला बसणार आहे सगळे. आणि कोशिंबीर पण केली आहे तिने. रायता हो रायता पण केलाय. तर आम्ही आता जेवायला बसणार आहोत. आणि सगळ्यांनी बिर्याणी खायला या. आणि असं म्हणू नका बिर्याणी म्हणजे काय, पुलाव असतो, मसाले भात असतो. आमच्यासाठी ती बिर्याणीच असते, व्हेज बिर्याणी. तर चला आम्ही जेवतो आता. ओ मॅडम, मॅडम चला. मॅडम आमच्या दिवसेंदिवस खूप लहान होत चालल्यात. काय म्हणायचंय तुम्हाला? आमचं हे बाळ आहे, बाळ. सगळ्यात लहान बाळ आहे. नुसती खटपट खटपट चालू असते या बाळाची, है ना. चला खायचं ना, जेवायचं ना तुला? मिक्स केलं. जेवायचं ना बाळा? चला चला गवार.